चोर सोडून संन्याशाला फाशी अशी म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. मात्र नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे याच म्हणीचा प्रत्यय आल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे अवैध रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी होत असताना दुसरीकडे स्वतःचे घर बांधण्याकरिता साठवून ठेवलेली रेती महसूल विभागाने भरून नेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया. नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरातील रहिवासी शिवाजीराम हुंडेकर यांनी स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी आवश्यक साहित्य जमा करून ठेवले होते. यामध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचाही समावेश होता. मात्र महसूल विभागाच्या पथकाने अचानक कारवाई करत ही रेती जप्त करून भरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादा, ज्या दिवशी मी रेती उचलण्यासाठी ती लोक आली होती प्रशासनाची, त्या दिवशी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, कोणतीही नोटीस दिली नाही. डायरेक्ट आले आणि त्यांनी उचलायला लागले. तेव्हा मी त्यांना एवढंच म्हणले की बाबा, तुम्ही नोटीस किंवा काही पूर्वसूचना न देता तुम्ही रेती कसं काय उचलली? तर त्यांचं म्हणणं काही उत्तर न देता त्यांनी धडाधड रेतीचे हे भरायला सुरुवात केली त्यांनी. आता माझे एवढंच म्हणणं आहे की आज भोकरमध्ये आज इतक्या प्रमाणात रेतीचे साठे आहेत, त्यांना हीच रेती का दिसली? विशेष म्हणजे चला, मी साठेबाजही नाही, मला त्यांनी कधी ट्रॅक्टर पकडला माझा, कधी तसं काहीच नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे साहेब. मला कसं 3 वर्षापासून मी पूर्ण बांधकामाचं साहित्य हळूहळू जसे पैसे जमा होतील तसे जमा करतोय. आज मला बांधकामाची तयारी करत असताना शेवटच्या टप्प्यात आलो असता त्यांनी ऐनवेळी रेती घेऊन जर गेलेत तर मग करायचं कसं साहेब सर्वसामान्यांनी? विषय असा आहे साहेब, आपली कोणती काही दुसरं उत्पन्नही नाही. 10 बाय 10चं दुकान आहे साहेब. त्या दुकानावरच्या इन्कमवर मी हळूहळू प्रयत्न करतोय की कसं तरी घर बांधकाम व्हावं आणि माझं घर व्हावं. पण ते सुद्धा प्रशासनाला बघावं वाटलं. बांधकाम परवाना टाकलाय, तांत्रिक अडचणीमुळे बांधकाम परवाना निघाला नव्हता, त्याच्यामुळे आपण थांबलो होतो साहेब. आता मागणी एवढीच आहे साहेब की आता ही जी रेती उचलली त्यांनी कोणत्या नियमानं उचलली, का उचलली? ही खासगी जागेतून त्यांनी रेती उचलू शकतात, हे कुठला नियम आहे साहेब? आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी जर रेती उचलली असेल तर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना याच्याविषयी रीतसर तक्रार करणार. तर ज्या प्रमाणात रेती माझी उचलली त्या प्रमाणात भोकरची जिथे जिथे साठे आहेत तिथले तिथं तहसील प्रशासन काय करणार आहे? ती रेती उचलणार आहे का ते फक्त या इतक्या पुरतच त्यांची कारवाई होती? हे प्रशासनानं काय आहे ते त्यांनी सिद्ध करावं. आता विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याचे घरमालकाचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांच्या मते जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध रेती उपसा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र अशा प्रकरणावर प्रभावी कारवाई होत नसताना सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकामासाठी ठेवलेल्या रेतीवर कारवाई होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भोकर विधानसभा हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांचा हा मतदारसंघ आहे. आणि इथं कायमच गरिबांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी हा यांचा न्याय आहे. आणि शिवाजी हुंडेकर नावाचा एक सामान्य व्यक्ती जो घर बांधतोय, घर बांधणं हे सामान्य माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते. आणि त्यासाठी कर्ज काढून ही माणसं घर बांधत असतात. आणि घरातली वाळू ती विकत घेतलेली कुठलीही नोटीस न देता महसूल विभागानं जप्त केलेली आहे. हे म्हणजे इतकं महाराष्ट्रातलं अजब प्रकरण आहे की वाळू माफियांना मोकाट सोडायचं आणि जो विकत घेतोय त्या खरीददारांना नोटीस न देता वाळू उचलायची. या देशामध्ये, या राज्यामध्ये नेमकी लोकशाही आहे का नाही हा प्रश्न आम्हाला पडायला लागलाय. त्यामुळं माझं प्रशासनाला सक्त आदेश आहेत, सक्त विनंती आहे, इशारा आहे की तात्काळ त्या व्यक्तीची जी वाळू आहे जिथून उचलली तिथं तितक्याला तेवढी ब्रास सन्मानानं नेऊन टाकावी. आणि तुमच्या दम असेल तर वाळू विकत घेणाऱ्यावरती नाही तर वाळू चोरी करणाऱ्यावरती तुम्ही कारवाई करा ना. सामान्य माणसावरती, वाळू माफियांवरती तुम्ही कारवाई करा ना तुमच्या दम असेल तर. त्यांच्यासोबत तुमचे लागेदोरे आहेत. आणि वाळू विकत घेणाऱ्याला पण तुम्ही आता म्हणजे महसूल विभाग वाळूवाल्यांकडून हप्ते घेतो, आता काय विकत घेणाऱ्यांकडून पण हप्ते यांना पाहिजेत का? हा प्रश्न या ठिकाणावरती पडतोय. याचा मी निषेध करतो. हा मतदारसंघ वाऱ्यावरती आहे. आमदार आमचे हरवलेले आहेत. ते फक्त लग्न, वाढदिवस त्याचबरोबर बारसे करत फिरतात. त्यांना सामान्य लोकांच्या दुःखांशी आणि या मतदारसंघातल्या प्रश्नासोबत आणि इथल्या विकासासोबत आणि लोकांच्या अडचणीसोबत काही घेणदेण नाही. लग्नाला येणे, फोटो काढणे आणि फेसबुकवर टाकणे हाच एक कलमी कार्यक्रम आमदारांचा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निषेध करतो. तहसीलदार आणि प्रांतांनी यामध्ये तात्काळ दखल द्यावी आणि त्या व्यक्तीची वाळू परत द्यावी. अन्यथा या विरोधामध्ये युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल. या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. महसूल विभागाने या कारवाईमागील कारण स्पष्ट करावे आणि नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाईमुळे बांधकामाचे काम ठप्प झाल्याचा दावा घरमालकांनी केला आहे. प्रशासनाने योग्य चौकशी करून रेती परत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महसूल प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी आणि नागरिकांवरील अन्याय थांबावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. 2 जून 2026 रोजी भोकर महसूल विभागाकडून भोकरमध्ये काही ठिकाणी वाळू साठा केलेली वाळू जप्त केलेली आहे. सदर वाळू ही वैयक्तिक मालमत्तेवर होती. आता आपण बघू शकता की शिवा हुंडेकर नावाचे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांनी त्यांचं घर बांधण्यासाठी ह्या प्लॉटवर वाळू टाकलेली होती. गिट्टी आहे, वीट आहे, तरी सुद्धा ही वैयक्तिक मालमत्तेवरची वाळू महसूल विभागाने कोणतीही नोटीस न देता उचललेली आहे. अशा प्रकारे बापूराव कुंबरे नावाचे एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत, त्यांची वाळू सुद्धा त्यांनी अशीच उचललेली आहे. बांधकाम परवाना असताना रीतसर वाळू टाकलेली असताना सुद्धा त्यांनी ही वाळू जप्त केली. माझं भोकर महसूल विभागाला एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला एवढाच जर जोर असेल तर तुम्ही रात्रीच्या अंधारात जी टिप्परने वाळू पूर्ण भोकर शहरामध्ये सप्लाय होते त्यांना पकडा. त्यांच्याकडून तुम्ही हप्ते घेता आणि ती वाळू ती टिप्पर जप्त करत नाही आणि त्याच टिप्परने जे वाळू जिथे टाकली सर्वसामान्य लोकांनी पैसे देऊन विकत घेतलेली वाळू तुम्ही जप्त करता. हे कोणतं तुमच्याकडून न्याय आहे? भोकर प्रशासन जर असं सर्वसामान्य व्यक्तींना वेठीस धरत असेल तर हे सर्वसामान्य व्यक्ती कोणाकडे न्याय मागतील? या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे रीतसर तक्रार करणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही न्यायालयात सुद्धा जाणार आहोत. आणि या जो यांनी सर्वसामान्य व्यक्तींवर अन्याय केला ह्याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहोत. भोकर शहरामध्ये आणि भोकर शहरालगत अनेक ठिकाणी जवळपास 100 ब्रास वाळूचा साठा आहे. तो प्रशासनात दिसत नाही का? काही मोजक्या जे ह्यांना दबावात आणणारे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना टार्गेट करून काही 4-5 व्यक्तींवर कारवाई दाखवायची आणि बाकी सगळ्या चोरांना मोकाट सोडायचं, हा कुठला भोकर प्रशासनाचा न्याय आहे? मी त्यामुळे भोकर महसूल विभागांना सांगू इच्छितो की त्यांनी प्रत्येक ठिकाणी भोकर शहरालगत असतील किंवा भोकरमध्ये असतील, वैयक्तिक मालमत्तेवर असतील किंवा त्यांच्या शासकीय मालमत्तेवर सुद्धा अनेक वाळू साठा आहे, तो जप्त करून दाखवावा. त्यांच्यात एवढीच जर हिंमत असेल तर. सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन त्यांना काय साध्य करायचंय हे मला आतापर्यंत समजलेलं नाही. एकीकडे अवैध रेती उपशाच्या तक्रारी आणि दुसरीकडे घर बांधणाऱ्या नागरिकांवर कारवाई. यामुळे भोकरमध्ये महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणावर प्रशासन काय स्पष्टीकरण देते आणि पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.